कधी-कधी ना सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला अगदी अनपेक्षित ठिकाणी सापडतात. आज आपण असंच काहीतरी पाहणार आहोत. लहान मुलांच्या पुस्तकातलं फक्त एक पान आणि त्यात दडलेली एक साधी पण खूप खोलवरची गोष्ट, भोपळ्याची गोष्ट. चला तर मग सुरू करूया. तर ही गोष्ट सुरू होते इथून. हे आहे भारतातल्या लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकातलं एक साधंसं पान. या एकाच पानावर बघा काय काय आहे. एक छान रंगीत चित्र आहे, एक छोटीशी कविता आहे आणि खाली काही प्रश्नही आहेत. आता वरवर पाहिलं तर वाटेल की यात असं काय खास आहे, पण जरा थांबून निरखून पाहिलं ना तर आपल्या लक्षात येईल की यात निसर्ग, समाज आणि शिक्षण यांची एक अप्रतिम साखळी गुंफलेली आहे. चला, आपण आपल्या या प्रवासाची सुरुवात या कवितेपासूनच करूया. पाहूया तरी ही छोटीशी कविता आपल्याला काय सांगते. आणि सुरुवात होते ती या ओळीने, एक होता भोपळा. वाह, किती सुंदर आणि परीकथेसारखीच सुरुवात आहे नाही का. अगदी एक होता राजा किंवा एक होती राणीसारखंच वाटतंय. ही एकच ओळ आपल्याला थेट एका गोष्टीच्या जगात घेऊन जाते. आणि मग कवितेत एक अत्यंत गमतीशीर कल्पना मांडलीय. हा भोपळा इतका हसतो, इतका खळाळून हसतो की तो चक्क फुटतो. चित्रातही बघा, त्याचं ते आनंदी हसणं आणि फुटल्यावर त्याच्या बिया बाहेर पडताना दाखवल्या आहेत. त्याच्या जीवनचक्राची ही किती अद्भुत सुरुवात आहे. हा शेवट नाहीये, तर हा एक आनंदी आरंभ आहे. तर भोपळ्याचं असं हसून फुटणं हा त्याचा अंत नाही, तर एका नव्या सुरुवातीचा संकेत आहे. आणि खरं तर हेच आपल्या संस्कृतीचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे. निसर्गातली प्रत्येक गोष्ट एका चक्रात फिरत असते. या कवितेतून आपल्याला त्याच जीवनचक्राची एक सुंदर गोष्ट कळते. चला पाहूया हे चक्र पुढे कसं जातं. तर बघा, हे चक्र अगदी 4 सोप्या पावलांमध्ये उलगडतं. पहिलं म्हणजे भोपळा फुटून बिया जमिनीवर पसरतात. दुसरं, त्या बिया जमिनीत रुजतात आणि पावसाच्या पाण्याने त्यांना जीवन मिळतं. तिसरं, त्यातून एक छान सशक्त वेल वाढतो. आणि चौथं, त्या वेलीला छोटे छोटे कोवळे भोपळे लागायला लागतात. किती सोप्या आणि सुंदर शब्दात निसर्गाचा हा चमत्कार समजावून सांगितला आहे. आणि हे चित्र बघा, त्या चक्राचा किती सुंदर परिणाम इथे दिसतोय. एका भोपळ्यापासून कितीतरी नवीन भोपळे तयार झाले आहेत. हे निसर्गाचं चक्र पूर्ण झाल्याचं आणि समृद्धीचं, विपुलतेचं एक छान प्रतीक आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त शीतापुरती मर्यादित नाहीये. निसर्गाचं हे चक्र माणसांच्या जीवनाशी जोडल्या गेल्याशिवाय अपूर्णच आहे. आणि आता ही गोष्ट निसर्गाच्या अंगणातून थेट आपल्या माणसांच्या समाजात प्रवेश करते. पाहूया कशी. चित्रात आपल्याला एक आजी दिसते. ती हे ताजे रसरशीत भोपळे आपल्या टोपलीत भरते आहे. ही आजी फक्त एक व्यक्ती नाहीये, तर ती परंपरेचं, अनुभवाचं आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचं प्रतीक आहे. ती म्हणजे निसर्गाने दिलेलं दान आणि गाव यांच्यातला एक जिवंत दुवा आहे. आणि कवितेतल्या शेवटच्या काही ओळी या कथेला पूर्ण करतात. आजीने बाजारात नेऊन विकले. बघा, या एका साध्या ओळीत कितीतरी गोष्टी एकत्र आल्या आहेत. शेती, कष्ट आणि गावाकडची अर्थव्यवस्था, या सगळ्याचं सार या एका ओळीत आहे. शेतात पिकलेलं पीक बाजारात येतं आणि त्यातून सगळ्या समाजाचं पोषण होतं. तर आपण पाहिलं की यात निसर्गाचं चक्र आहे, समाजाचं चित्र आहे. पण थांबा, हे एका पाठ्यपुस्तकातलं पान आहे, बरोबर? याचा अर्थ यात अजून एक महत्त्वाचा स्तर दडलेला आहे, आणि तो म्हणजे शिक्षणाचा. आता जरा आपलं लक्ष या पानाच्या सगळ्यात खालच्या भागाकडे वळूया. कवितेखाली काही प्रश्न दिले आहेत. हे प्रश्न इथे उगाच जागा भरण्यासाठी नाहीयेत. मग यांचा नेमका उद्देश काय असेल? या प्रश्नांमागे एक खूप विचारपूर्वक शैक्षणिक योजना आहे. यातून मुलांना कविता कितपत समजली हे तपासलं जातं. त्यांना निसर्गाचं अधिक बारकाईने निरीक्षण करायला प्रोत्साहन मिळतं. भोपळ्यापासून काय काय बनवतात किंवा वेलीवर अजून कोणत्या भाज्या लागतात असे प्रश्न विचारून त्यांचा शब्दसंग्रह वाढवला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकात शिकलेल्या गोष्टींना त्यांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलं जातं. तर बघा, एका हसणाऱ्या भोपळ्याच्या गोष्टीतून आपण निसर्गाचं जीवनचक्र पाहिलं, समाजाची अर्थव्यवस्था समजून घेतली आणि शिक्षणाचं सारही अनुभवलं. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की जर एका पाठ्यपुस्तकाचं एक पान आपल्याला निसर्ग आणि संस्कृतीबद्दल इतकं काही शिकवू शकतं, तर मग आपल्या अवतीभोवतीच्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये ज्ञानाचे आणि परंपरेचे असे किती मोठे खजिने दडलेले असतील, नाही का?